राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची कर्जत परिवर्तन आघाडी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सक्रिय झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे कर्जत येथे कडाव जिल्हा परिषद गटाच्या मार्केवाडी येथील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत पोहोचले। कार्यकर्त्यांनी तब्बल महिन्यांनी आपला नेता आलेला पाहून मोठा जल्लोष केला। उमेदवार अधिकृत उमेदवार बाबूशेठ घारे, कडाव पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती सुषमाताई चेतन पवाळी, वाकस पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार नितीनदादा धुळे। खऱ्या अर्थाने सर्वांच्या भाषणानंतर असं वाटतंय बाबूशेठ तुम्ही निवडून आलेले आहात। माझे दादाजी माझी चर्चा होती, शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। खऱ्या अर्थाने आपण कर्जतमध्ये काम करत असताना बाबूशेठ सत्याची लढाई देत असताना आपलं एकच ध्येय आहे, कर्जतचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जतमध्ये कशा पद्धतीने राजकारण चाललंय। आपण सर्वांनी बघितलेलं आहे कर्जत नगरपालिकेमध्ये राजेशदादा आपण परिवर्तन विकास आघाडी केली। परिवर्तन विकास आघाडी केल्यानंतर कर्जत नगरपालिकेमध्ये काम करत असताना असं कोणालाच वाटलं नाही सुरेशदादा का हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे का हा उभाटाचा कार्यकर्ता आहे। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलं मन मिलन करून चांगल्या पद्धतीने कर्जतमध्ये आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो। सामोरे जात असतील राजेंद्रसारखे आपले सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा आम्ही सल्ला घेत होतो। सल्ला घेताना लोक सांगायची तुमची सीट 200 मतांनी येईल तर 200 मतांनी पडेल। मी नितीनदादाला कोपऱ्यात घ्यायचो, अरे काय आपलं असं काय होतंय, आपण सगळं तर बरोबर करतोय, आम्ही अजून जोरात काम करायचो। अशोक शेठला सांगायचो, प्रमुखांना विचारायचो आपण अजून कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे। बघूनला आपण इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याने इतकं चांगलं काम केलं का कर्जत तालुक्यामध्ये कधीच अशी निवडणूक झाली नव्हती। इतक्या मताने आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार निवडून आलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे। सर्वांना वाटलं होतं 200, 500, 1000 मतांनी इकडे तिकडे होईल, परंतु आपल्या सर्वांच्या ताकदीने कर्जत तालुक्यातील कर्जत शहरामधील सर्व मायबाप जनतेने आपल्याला 5,500 मतांनी आपला उमेदवार तिथे निवडून आलेला आहे। आज जर बघितलं तर नितीनदादाचं विधानसभेचं मतदान बघितलं आणि माझं अपक्षाचं विधानसभेचं मतदान बघितलं आणि दोघांची जर आपण बेरीज केली तर 40,000 मताची आपली आघाडी आहे। 40,000 मताची जर बाबूशेठ आघाडी असेल, तुमच्या कडाव जिल्हा परिषद वाढमध्ये पण मला वाटतं 4-5 मताची आघाडी दोघांची जर हिशोब केला तर आहे। जर आपल्याला खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरं जायचंय तर बाबूशेठ 4,000 काय मी म्हणतो 5,000हून अधिक मतांनी निवडून आलं पाहिजे। आज चेतन दादाने सुद्धा आपल्याला कडावमध्ये आपली उमेदवारी घेतली। अशोक शेट्टी सांगितलं कडावमध्ये कितीतरी आघाडी मिळाली तरी आम्ही मार्केवाडीमध्ये, पण तसं न होता कामा नये। कडावमध्ये पण आपण बरोबरीने चाललं पाहिजे। मार्केवाडीचं आपण चालूच, कडावमध्ये सुद्धा आपण बरोबर चाललं पाहिजे आणि कडावमधले मतदान घेऊन मार्केवाडीची आघाडी घेऊन जास्तीत जास्त मताने बाबूशेठ आणि आपले दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असं आपण सर्वांनी चंग पाहायला पाहिजे। कारण काम करत असताना प्रत्येक गावामध्ये जर बघितलं उभाटाची आणि राष्ट्रवादीची मतं बघितलं आपण पुढे आहे, तर मला वाटतं इथे 32 बूथ असतील ना। किती बूथ आहेत? 32 बूथ असतील। कुठल्याच बूथमध्ये आपले उमेदवार मागे राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे। आपल्या सर्वांना माहिती आहे, मी सुद्धा माझ्यावर सुद्धा आता जेव्हा योग्य वेळ असतील तेव्हा जे काय पडेल तेव्हा बोलू, पण खऱ्या अर्थाने आपण जेव्हा कर्जत तालुक्यामध्ये काम करतोय, नितीन दादा असेल, मी असेल, दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते असतील,
दोन्ही कार्यकर्त्यांनी तेव्हा विचार केला. आपण परिवर्तन विकास आघाडी तयार केली. परिवर्तन विकास आघाडी तयार केल्यानंतर समोरच्या माणसाला साहजिकच वाटतं का आपलं आता कसं होणार. कारण आपण विधानसभा बघितली असेल, आपण नगरपालिका बघितली असेल. विधानसभेला सुद्धा तुमच्या सगळ्यांनी आपल्यासारख्या माझ्यासारख्या एक अपक्ष माणसाला चांगल्या पद्धतीने मतदान दिलं होतं. समोरचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जीव काढत होता. त्यानंतर आपण कर्जतची नगरपालिका कशी जिंकली. मग आता पंचायत समिती जिल्हा परिषदला आपलं काय होईल. आपण तर आता मोठ्या मोठ्या मागण्यात. मग कुठेतरी नितीन दादाला साथ दिला पाहिजे, कुठेतरी सुधाकर घराला अडकवला पाहिजे. यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. परंतु आपला सगळ्यांचा जर आशीर्वाद आमच्या बरोबर असेल, आपण सगळेजण आमच्या सोबत असाल तर येणाऱ्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त होईल. तर आपण बघतोय तर आपल्याला खऱ्या अर्थाने जर न्याय पाहिजे असेल, आपल्या खऱ्या अर्थाने जर तुम्ही आम्हाला माझ्यावर प्रेम करत असाल तर या सांगली जिल्हा परिषद वॉर्ड मधील दोन्ही पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषदचा बाबूशेठ दर्गा एक चांगला माणूस आपल्याला या जिल्हा परिषदेमध्ये निवडून द्यायचा आहे. बाबूशेठचं काम नितीन दादांनी सांगितलं. त्यांचा सुद्धा सारखा फोन चालू असतात. त्यांचं हॉस्पिटलचं काम असू द्या, कोणाला गोरगरिबांच्या नेता, याला आपण खऱ्या अर्थाने न्याय देणं गरजेचं आहे. आणि तुम्हीच्या या आजच्या या बैठकीला बघून मला खरंच असं वाटतं रंजनाताई, आपण सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकही माणूस इकडं सुनील दादा एकही माणूस न आता बाबूशेठला चांगल्या पद्धतीने आपण निवडून दिला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने आपण काम करणं गरजेचं आहे. दोन्ही पक्षाची ताकद आपल्याला एकत्र करणं गरजेचं आहे. एकही माणसाने असं म्हटलं नाही पाहिजे त्या उमेदवाराला मी मत देणार नाही, हा पक्षाचा आहे. बाबूशेठच्या शेडाला बंधूंनी मागाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही चिन्ह लावलं, मशाल पण आहे, घड्याळ पण आहे. बरोबर ना. म्हणजे आपल्याला नितीन दादांनी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत आपण बघतोय, ज्या दिवसापासून परिवर्तन विकास आघाडीच्या त्या दिवसापासून बघतोय, शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या ऑफिसला असतात, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेच्या ऑफिसला असतात. शिवसेनेचं ऑफिस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं शिवालय, त्या शिवालयाच्या ऑफिसला असतात. गैरसमज व्हायला नको. म्हणजे दोन्ही कार्यकर्त्यांचा एक पद झालेला आहे. आपण सर्वजण बघतोय. तर आपल्याला या 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती पुणे जिल्ह्यात चांगल्या मताने निवडून आणायचे आहेत. यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्यांनी आपल्याला कामाला लागायचं आहे. आपल्या सर्वांनी तुम्ही ज्या सूचना दिल्या, अशोक शेट्टी सांगितलं, त्या पंचायत समितीचे लोक त्या पंचायत समितीचे काम करतील, त्या पंचायत समिती कार्यकर्ते त्या पंचायत समितीचे काम करतील. परंतु जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला घेऊन या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये चांगल्या पद्धतीने आपण काम कराल. बाबूशेठ बंधूंनी सांगितल्याप्रमाणे खरंच एक मताने सगळ्यांनाच घेऊन काम करणारा नेता आहे. तो कधीच कोणाला दुखवणार नाही, त्याच्याकडून कधी कोणाला चुकीचा शब्द जाणार नाही. ते चांगल्या पद्धतीने दोन्ही पक्षाला एकत्र घेऊन चांगलं काम करतील. आणि उद्यापासून मला वाटतं तुमचा प्रचार सुरू होईल. प्रचार करत असताना आमच्या माधवदादांनी सांगितलं, इथल्या कार्यकर्त्यांनी करण या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये काम करायचं आहे. आणि काम करत असताना आपले नातेवाईक अजून कुठल्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये असतील, पंचायत समिती वॉर्डमध्ये असतील, तिथे सुद्धा आपला इथून फोन गेला पाहिजे किंवा आपला निरोप केला पाहिजे. आपल्या विचाराच्या माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे. आपल्या पक्षाचं, आपल्या आघाडीचं, आपल्या परिवर्तन विकासाचं ध्येय धरून आपण खऱ्या अर्थाने सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणि आपला ऍव्हरेज कर्जतमध्ये 0.6 झाला पाहिजे. यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागलं पाहिजे. पंचायत समिती सुद्धा 12 पैकी 0.12 असं झालं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. राजू आज जर बघितलं, तुमची बीड जिल्हा परिषद असेल, म्हणजे वेणगाव जिल्हा परिषद असेल, तुमची कडाव जिल्हा परिषद असेल, नेरळ असेल, पात्रज असेल, कळंब असेल, आणि तुमची आता नवीन झालेली माणगाव असेल, या कुठल्याच जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपले सगळे उमेदवार सक्षम उमेदवार आहेत. त्या परिसरामध्ये काम करणारे आपले प्रमुख कार्यकर्ते, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे सुद्धा सक्षम आहेत. यांनी सर्वांनी चंद पाळणं गरजेचं आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः उमेदवार आहेत हे डोक्यात ठेवून खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे. आणि आपल्याला 12 पंचायत समितीचे उमेदवार आणि 6 जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करावं असं मी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतोय आणि थांबतो. जय हिंद, जय परिवर्तन विकास. धन्यवाद भाऊ, अतिशय चांगल्या प्रकारे